आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आत्तापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे इकडे विद्याधर कारस्थानावरती कारस्थानं करतच चाललेला आहे। आणि असं असताना मात्र आता या सगळ्यामध्ये तिकडे आता एंट्री झाली, ती म्हणजे पृथ्वी आता आपण पाहिलं की या सगळ्यामध्ये निघालेला आहे तो म्हणजे इकडे अवॉर्ड फंक्शनच्या ठिकाणी। कारण त्याला अवॉर्ड फंक्शनच्या वेळेला या सगळ्यामध्ये माहीत नसतं, इकडे लाईव्ह दिसत नसतं ना, आणि त्यामुळे तो विचार करतो की प्रत्यक्षरित्या तिकडे जातो आणि तिकडेच पाहतो। पण आपण ज्या वेळेला पाहतोय की तो तिकडे पोहोचलाय आणि त्याला अजूनही आनंदीच्या बद्दलचं सत्य माहिती नाहीये, पण त्याच वेळेला मात्र आता इकडे विद्याधरने असं काहीतरी कांड केलंय आणि ते कांडमध्ये आनंदी आणि आता हे अडकणार। पण त्याच वेळेला त्या दोघांना म्हणजेच आपल्या आई वडिलांना वाचवण्यासाठी तिकडे आता पृथ्वी आलेला आहे आणि पृथ्वीला तिकडे आता धक्का बसलाय। ते म्हणजे आनंदी आपली आई आहे हे तर समजलंय, पण आता केलेलं विद्याधरचं कारस्थान सुद्धा समोर आलंय। नक्की काय झालंय, कसं झालंय, पृथ्वीने धमाकेदार एंट्री करत तिकडे आता काय धडाका माजवलेला आहे, सगळं मात्र या सगळ्यामध्ये पाहूया। इकडे आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे युगंधरला इलिटरेट म्हटलं गेलं आहे की तुम्हाला काही येत नाही किंवा आता तुम्ही या सगळ्यामध्ये अडाणी आहात, तुम्हाला कोणतीही गोष्ट समजत नाहीये, असं ज्या वेळेला युगंधरला बोलण्यात आलेलं आहे। आणि त्यावेळेला पेटून उठलेल्या आनंदीने मात्र आता तिकडे एंट्री केली। पण इथे एक गडबड झालेली आहे की आनंदीला मात्र आता तिकडे येत असताना कोणत्याही ह्याच्यामध्ये म्हणजे हे केलेलं नाहीये। कारण आता काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे आनंदीला या सगळ्यामध्ये इकडे म्हणजे तिचं डिस्कनेक्ट झालेलं आहे। डिस्कनेक्ट झाल्या कारणाने मात्र आता आनंदी तिकडे म्हणजे तिचा आणि आता माईंचा मोबाईल हा डिस्कनेक्ट झालाय आणि डिस्कनेक्ट झाल्यामुळे आनंदीला मात्र आता कुठे जायचं काय जायचं कळत नसलं तरी सुद्धा ती आता सांगते नाही, मालक साहेबांनी त्यावेळेला माझी अब्रू वाचवली होती आणि आत्ता माझं कर्तव्य आहे मालक साहेबांना वाचवणं। आणि त्यासाठी ती आता आवाजाचा वेध घेते आणि आवाजाच्या दिशेने मात्र आता आलेली आहे। ज्या वेळेला ती आवाजाच्या दिशेने आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता ती सांगते, खबरदार, मालक साहेब हे आता कधीच या सगळ्यामध्ये म्हणजे अडाणी नव्हते, तुम्ही उगाचच त्यांना या सगळ्यामध्ये जर का आता अडाणी म्हणून इकडे बोललात तर गाठ माझ्याशी आहे। त्यांना इंग्लिश येतं आणि या सगळ्यासाठी मात्र आता ते थांबलेत, कारण मी त्यांना म्हटलं होतं की या सगळ्याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर मी देणार आहे आणि मी उत्तर देणार आहे म्हणून मालक साहेब मात्र आता काही बोलत नाहीयेत। असं असताना तुम्ही त्यांच्यावरती असे आरोप करू नका आणि ठीक आहे मी आत्ता उत्तर देते, कारण हे उत्तर देण्यासाठी मी मालक साहेबांना सांगितलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर जे काही आहे ते मी देणार आहे। आणि म्हणूनच असं म्हणत आनंदी मात्र सगळं सांगायला लागते आणि झटक्यामध्ये मात्र आता सगळेजण आनंदीची इतकी तारीफ करतात की मॅडम इतक्या शिकलेल्या आहेत, मॅडम इतक्या स्मार्ट आहेत आणि त्याचबरोबर युगंधरची सुद्धा तारीफ करतात, कारण युगंधरने या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदीची ज्या पद्धतीने तिला सपोर्ट केलाय तो, आणि हे पाहिल्यामुळे सगळीकडे मात्र आता एकच चर्चा चालू आहे, युगंधर आनंदी, ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये नाव आहे युगंधर आनंदी। आणि हे पाहून मात्र आता चिडलेला आहे तो म्हणजे स्वतः आता विद्याधर, आणि तो विचार करतोय काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता या आनंदी आणि युगंधर यांना जोपर्यंत इकडे आता सगळ्यांच्या समोर हे करत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये, काय करू असा विचार करत आता तो इकडे विचार करतोय, ते काही नाहीये, मी काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे आता पृथ्वीच्या समोर सगळं सत्य आणणार म्हणजे आणणार, आणि त्यासाठी त्याने आता प्रयत्न सुद्धा सुरू केलेले आहेत। बरं, इकडे तोपर्यंत इकडे आता आरतीने या सगळ्यामध्ये मात्र आता त्या माणसावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे। त्या माणसावरती विश्वास ठेवल्यामुळे आरतीला मात्र आता तो माणूस या सगळ्यामध्ये तिला आता फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या वेळेला तो आता आरतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेला मात्र आता आरती या सगळ्यामध्ये इकडे आपल्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत आपण आता पाहत आहोत की तोपर्यंत मात्र आता पृथ्वी बाहेर गेलेला आहे। पण आयत्या वेळेला पृथ्वीला का कोणास ठाऊक आता इकडे असं वाटते की आरतीला एकटीला ठेवून येणं हे आपल्यासाठी योग्य नाहीये, म्हणून तो परत
पळत रूममध्ये आलाय आणि पाहतो तर काय, जी व्यक्ती आता मात्र आरतीसोबत आहे तिला चांगलंच फटकावत पृथ्वी आता सांगायला लागतो, बॅग भर, आत्ताच्या आत्ता आपण इकडे निघायचं आहे अवॉर्ड फंक्शनसाठी. तुला मी सांगितलं होतं ना की तू या सगळ्यामध्ये त्या माणसावरती विश्वास ठेवू नकोस. तुला काय वाटलं मी आता अशा माणसांना ओळखत नाहीये का? तुझ्या लक्षात येत नाहीये का की ही अशी माणसं असतात ना, ही माणसं फक्त दुसऱ्याचा फायदा घेण्यासाठी आलेली असतात. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, सॉरी पृथ्वी, आता इकडे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण बरं झालं तू आता आलेला आहेस. तो यावरती पृथ्वी सांगायला लागतो, आत्ताच्या आत्ता तू जर का निघालीस ना तर आता आपण अवॉर्ड फंक्शनला पोचूया. मी आता ओला बुक केलेली आहे, डायरेक्ट तिकडे जाऊया. असं म्हटल्यावरती पृथ्वी आणि आता इकडे दोघं जण आरती हे आता अवॉर्ड फंक्शनसाठी जाण्यासाठी निघालेले आहेत. ज्या वेळेला दोघं जण अवॉर्ड फंक्शनसाठी जाण्यासाठी निघालेत आणि त्याच वेळेला मात्र इकडे अवॉर्ड फंक्शनला आनंदीची मुलाखत चालू आहे. लाईव्ह काही दिसत नाहीये म्हणून आता पृथ्वीची खूपच चिडचिड होत आहे आणि चिडचिड करत मात्र आता पृथ्वी इकडे आरतीला घेऊन निघालेला आहे. ज्या वेळेला पृथ्वी आणि आरती दोघं निघालेत तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला अवॉर्ड फंक्शन चालू आहे, आनंदीने मात्र आता युगंधरच्या बिहाफमध्ये छानपैकी भाषण सुद्धा केलेलं आहे. भाषण केल्यावरती मात्र आता इकडे हे दोघं जण ओलामध्ये बसलेत आणि ओलामध्ये बसून तिथपर्यंत पोहोचलेत आणि त्यावरती मात्र आता इकडे ती सांगायला लागते, चल बरं झालं आपण अवॉर्ड फंक्शनसाठी इथपर्यंत आलो, ही गोष्ट चांगलीच आहे. असं म्हणत दोघं जण एकमेकांच्या मात्र आता प्रेमात सुद्धा पडायला लागलेले आहेत. बरं, हे सगळं होतं पुन्हा आता माई आणि आनंदी दोघीजणी कनेक्ट झालेले आहेत. माई आता आनंदीला पुन्हा एकदा सगळं समजावून सांगतायत, आनंदी अगं मगाशी आपला मोबाईल डिस्कनेक्ट झाला होता, बहुतेक नेटवर्कचा इश्यू असेल, त्यामुळे कदाचित मात्र आता आपला मोबाईल डिस्कनेक्ट झाला होता. मला काय वाटतं माहिती आहे का, यावेळेला मात्र आता काही झालं तरी तू रेंजमध्ये राहा. असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधर सांगतोय, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटलेली आहेत ना. यावरती मात्र आता इकडे आता लगेचच चिडलेला आहे तो म्हणजे विद्याधर चिडून मात्र या सगळ्यामध्ये इकडे आलेला आहे आणि चिडून आता विद्याधर इकडे आता विचार करते, नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता याला बदनाम करण्याची एकही संधी मी सोडणार नाही. आणि विद्याधर आता इकडे दुसऱ्या पत्रकाराला पैसे देतो आणि त्याला आता प्रश्न विचारायला लागतो की मुलीच्या वयाच्या बाईशी लग्न कसं केलं. आणि विद्याधरने मात्र आता पैसे दिल्यावरती ते लोक इकडे आता युगंधरवरती प्रश्नचिन्ह करतायत की युगंधर सरांनी मात्र आता आपल्या वयाच्या मुलीशी लग्न, आपल्या मुलीच्या वयाच्या बाईशी लग्न केलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे हे प्रश्न आल्यावरती आनंदी मात्र खंबीरपणे उभी राहते आणि आनंदी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागते. आणि आनंदी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आणि आता इकडे पृथ्वी आणि आरती हे दोघं जण तिकडे यायला एकच गाठ प्रेक्षकांनो पडलेली आहे. म्हणजे आता ह्या दोघांची ओला आलेली आहे बाहेर आणि दोघं आत येत आहेत. आणि त्यावरती आनंदी म्हणते, खबरदार हा प्रश्न आता इकडे जर का मालक साहेबांना केलात तर तुम्हाला कोणालाच माहिती नसेल, पण आता मालक साहेबांनी या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना ते फक्त आणि फक्त मला माहिती आहे. मला या सगळ्यामध्ये माहिती आहे मालक साहेबांनी माझ्यासाठी काय आणि किती केलेलं आहे. आणि असं असताना तुम्ही आता मालक साहेबांवरती प्रश्न विचारताय. इकडे आता सगळं लाईव्ह पाहत आहे ते म्हणजे इकडे आता स्वतः आता माई आणि त्यावरती आता मात्र आनंदी सांगते, मुळातच आनंदी आपली स्टोरी सांगते कशा पद्धतीने मात्र आता या सगळ्यामध्ये आपण इकडे अडकलो होतो. आपल्याला कशा पद्धतीने एका माणसासोबत लग्न झालंय पण त्या रात्री पळवण्यात आलं, पळवल्यावरती मात्र आता आपल्यासोबत एक रात्र घालवल्याचा कसा आरोप झाला. आणि हे सगळं होत असताना मालक साहेबांनी कशा पद्धतीने आपल्याला या सगळ्यामधून वाचवलं हे जेव्हा आनंदी आता सांगत आहे त्याच वेळेला मात्र आता पत्रकार एकदम हादरलेत. आत्तापर्यंत युगंधरला बदनाम करणाऱ्या पत्रकार सुद्धा मात्र आता युगंधरच्या फॅन झालेत. खरंच सर तुम्ही आता या सगळ्यामध्ये इतके ग्रेट आहात ना, आम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता. खरं तर तुमची आता इकडे हे करण्यासाठी किंवा तुम्हाला म्हणजे हे करण्यासाठी आम्हाला हे पैसे द्यायला लावले होते. विद्याधर सरांनी आम्हाला पैसे दिले होते. आता मात्र विद्याधर अडकलाय. मग चिडलेली आनंदी सांगायला लागते, आत्तापर्यंत मी तुम्हाला काहीच सांगणार नव्हते पण आज तुम्हाला सांगते की मला पळवणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कुणी नाही आहे तर आता ते होते हे म्हणजे विद्याधरच मालक. असं म्हटल्यावरती तिकडे आता पृथ्वीची आणि पृथ्वीने हे सगळं ऐकलेलं आहे. पृथ्वीने ज्या वेळेला हे सगळं ऐकलंय आणि त्याच वेळेला मात्र आता पृथ्वी तिकडे आलाय आणि आत्तापर्यंत मला सुद्धा हे सत्य माहिती नव्हतं
पण आता मला हे कळलंय आणि मी माझ्या आई वडिलांच्या पाठीशी उभा आहे. आत्तापर्यंत पृथ्वीला जे सत्य माहीत नव्हतं ते या अवॉर्ड फंक्शनला कळालेलं आहे आणि त्यावेळेला मात्र आता पृथ्वी इकडे सांगायला लागतोय, तुम्हाला कुणाला माहीत नसेल तरी सुद्धा एक गोष्ट सांगतोय की माझ्या आईला दिसत नाहीये आणि आता तरी सुद्धा माझ्या बाबांनी तिचा स्वीकार केलेला आहे. आता इकडे युगंधरला मोठी आनंद म्हणजे धक्का बसण्याची वेळ आली, कारण युगंधरला माहीत नसलेली गोष्ट त्याच्या समोर आलेली आहे. एका झटक्यात अनेक गोष्टी आता समोर आल्या आहेत. पृथ्वीला आनंदी आपली आई असल्याचं सत्य, आनंदीला दिसत नसल्याचं सत्य आणि त्याचबरोबर विद्याधरचा सगळा खेळ खतम झालेला आहे आणि एका झटक्यात मालिकेचा टर्निंग पॉईंट सुद्धा आता आलेला आहे.